नमस्कार. आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यामध्ये निमदर या गावामध्ये. या गावामध्ये रेणुका मातेचं खूप मोठं मंदिर आहे आणि या मंदिराचे जे पुजारी आहेत त्या काकांकडे आपण आलो आहोत. त्यांना आपण अमृत ज्यूस दिला होता. अमृत ज्यूस दिल्यानंतर त्यांना काय फरक पडला हे आपण समजून घेऊयात. काका, तुमचं नाव काय आहे? बबन दगडू साळुंके. तुम्ही अमृत ज्यूस किती दिवसापासून घेतलाय? आता अडीच अडीच महिने होऊन गेले. 2.5 महिने झाले. हो. आणि अमृत ज्यूस घेण्याच्या आधी काय त्रास होता तुम्हाला? सांधेदुखी म्हणजे जास्त करून गुडघ्यांचे, हाताचे, हम्म, कमरेचे हम्म. हे दुखणं जास्त होतं. अच्छा. त्याला निम्मा फरक पडला. म्हणजे निम्म्यापेक्षा निम्मा म्हणजे 75% फरक पडला. 75% फरक पडला. अच्छा अच्छा. आणि याच्या आधी तुम्ही कुठे कुठे विलास केला त्याच्यासाठी? दवाखान्यात जात होतो, म्हणजे जुन्नरला शेख म्हणून दवाखाना आहे. अच्छा. हां हां. त्या दवाखान्यातच जात होतो. ओके. त्याच्यापासून फक्त गोळ्या आणल्या, त्या गोळ्यांपुरता तेवढा म्हणजे आराम पडायचा. गोळ्या बंद केल्या गोळ्या का? संपल्या का परत चालू व्हायचं. अच्छा अच्छा. पण आता अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्या गोळ्यांचं म्हणजे काहीच नाही आता राहिलं. म्हणजे गोळ्या चालू नाही आहे पण फरक पडलाय. हा, मस्तपैकी फरक पडलेला आहे. आणि हे तुमच्या हाताला जे सफेद डाग झालेत ते आता ते कमी झाल्यासारखं वाटते का तुम्हाला? कमी झालेले आहे. सुरुवातीपेक्षा आणि आतापेक्षा सुरुवातीपेक्षा म्हणजे लयच कमी फरक पडलाय. हो. चालेल, धन्यवाद काका. तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता ज्यांना अमृत ज्यूस म्हणजे आता जे तुमच्यासारखे कोणी आजारी असेल, तुम्ही काय संदेश देणार त्यांना? याच्यामधूनच जे काही म्हणजे आपल्याला फरक जो काय पडलेला आहे त्या फरकातच म्हणजे त्यांना मी सांगू शकणार. धन्यवाद काका, धन्यवाद. सो काकांनी सांगितले जसं त्यांना फरक पडलाय तसं जे कोणी कंबरदुखी, गुडघेदुखी त्याला त्रासाला असतील तर ते सुद्धा हे अमृत ज्यूस घेऊ शकतात. थँक्यू काका, तुम्ही खूप छान अनुभव सांगितला. तुमच्या अनुभवातून नक्कीच कोणाचं तरी आयुष्य बदलणार आहे आणि कोणाला तरी फायदा होणार आहे. थँक्यू काका.